नमस्कार मंडळी, सासूबाई सून या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तुमचीही मुलं भाज्या खायला नको म्हणत असतील तर आज आपण एक अशी रेसिपी शिकणार आहोत ज्यामध्ये सर्व प्रकारचे भाज्या जे तुमच्या मुलांना आवडत नाही त्याच्यापासून आपण पराठा तयार करणार आहोत. तर हा जो पराठा आहे तो एकदम प्रोटीन रिच आणि सर्व व्हेजिटेबल्स त्याच्यामध्ये सर्व विटॅमिन्स आणि सर्व प्रकारचे न्यूट्रिएंट्स त्यांना मिळतील. तर हे बनवण्यासाठी आपण घेणार आहोत धने पावडर, तीळ, आमचूर पावडर, जिरा पावडर, अद्रक लसूणची पेस्ट, लाल तिखट, हळद आणि मीठ. व्हेजिटेबल्स मध्ये आपण इथे घेणार आहोत फ्लावर, कोबी, मिरच्या, गाजर, शिमला मिर्च, कोथिंबीर, कढीपत्ता आणि जो बेस असणार आहे पिठाचा त्यामध्ये आपण गव्हाचं पीठ 1 वाटी, बेसन आणि थोडंसं तांदळाचं पीठ घेणार आहोत. आपण ज्या काही भाज्या घेतलेल्या आहेत त्या आपण खिसून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही भाज्या घेऊ शकता. ह्यामध्ये तुम्ही पालक, मेथी पण ऍड करू शकता. तर सर्व ज्या भाज्या आहेत त्या आपण अशा प्रकारे खिसून घ्यायच्या आहेत. आपण पनीर पण घेणार आहोत. त्याआधी आपण हे मिरच्या ज्या आहेत त्या बारीक बारीक खुडून घेत आहोत. ह्या जागी ते तुम्ही जी मिक्सरला पण आपण वाटून घेऊन ह्याच्यामध्ये टाकू शकतो मिरची. तर हे जो खीस होता आपण बनवलेला त्यामध्ये आपण गव्हाचं पीठ 1 वाटी, बेसन 1 वाटी आणि 1 वाटी तांदळाचं पीठ आपण घेत आहोत. मी इथं अर्धी वाटी घेतलेली, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. त्यानंतर आपण हिरवी मिरची टाकत आहोत. कढीपत्ताही मी चिरून टाकलेला आहे ह्यामध्ये. त्यानंतर आपण ह्यामध्ये सर्व जे मसाले होते ते टाकणार आहोत. तीळ टाकणार आहोत. 2 ते 3 चमचे आपण तीळ घेतलेलं. आमचूर पावडर अर्धा चमचा घेतलेली आहे. त्यानंतर आपण घेणार आहोत जिरा पावडर अर्धा चमचा, अद्रक लसणाची पेस्ट अर्धा चमचा, 2 चमचा आपण तिखट घेणार आहोत. तिखट तुम्ही तुमच्या टॉलरन्स प्रमाणे टाकू शकता. तुम्ही 1 चमचा टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल. हळद जी आहे ती थोडी चिमूटभर टाकलेली. धना पावडर जो आहे तो 2 चमचे घेतलेला आहे आणि 1 क्यूब मी चीज घेतलं होतं. त्याला अशा प्रकारे खिसून घेऊन आपण टाकत आहोत. कोथिंबीर जी आहे तीही आपण चिरून घेणार आहोत आणि पनीर जे आहे ते पण आपण चिरून घेतलेलं आहे. ह्यामध्ये आपण चुरून पण टाकू शकता किंवा खिसून टाकू शकता. मीठ टाकायचे चवीनुसार. जे पनीर आहे ते मी अशा प्रकारे स्मॅश करत आहे. हे सर्व मिश्रण व्यवस्थित आपण एकत्रित करून घ्यायचंय. एकदम एकजूट करून आपल्याला ह्याचं कणिक मळायचंय. कणिक जास्त पातळ पण नकोय आणि जास्त पातळ घट्ट पण नकोय. तुम्ही थोडंसं पाणी ऍड करू शकता. थोडंच पाणी ऍड करायचंय. पातळ नाही होऊ द्यायचं आपल्याला ह्याला. कणिक आपलं मळून झालेलं आहे. तर इथे मी बटर पेपर घेतलेला आहे. तुम्ही ह्या जागी रुमाल पण घेऊ शकता. तर बटर पेपरला मी तेल लावलेलं आहे आणि जर तुम्ही रुमाल घेत असाल कॉटनचा तर त्याला तुम्ही खाली पाणी लावू शकता. तर कणिक जे आहे ते आपण एवढं घेतलेलं आहे. त्याचा आधी आपण गोल शेप देणार आहोत आणि अशा प्रकारे आपण थापून घेणार आहोत. आपण नॉर्मली जे धपाटे बनवतो पालकाचे वगैरे त्याप्रमाणेच ह्याला आपण बनवून घ्यायचे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही गव्हाचं पीठ जास्त टाकून ह्याला लाटूनही घेऊ शकता. तेही सोपं जातं पण त्याच्यामध्ये जे अदर इन्ग्रेडियंट्स असतात ते कमी पडतात आणि गहू जास्त पडतं. आपल्याला मेन गोल काय आहे आपलं की भाजी जास्त खाऊ घालायची. त्यानुसार अशा प्रकारे तुम्ही थापू शकता. जो तवा आहे मी नॉनस्टिक तवा घेतलेला आणि त्याला मी थोडंसं तूप लावून घेत आहे. तुपाच्या ऐवजी तुम्ही बटर पण यूज करू शकता. आणि आता आपल्याला दोन्ही साइडनी लालसर असं हे धपाट भाजून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट मध्ये मला नक्की सांगा. आणि हो, तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कुठली हवी आहे तेही नक्की सांगा. आणि हो, पुढील रेसिपीजसाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्या व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका.
पुढील तुम्हाला कुठली रेसिपी हवी आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि हो, हा व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद.